नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.1 यातील पहिले दोन प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 3 to 8 हे राहिलेले 6 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। सोडूया। क्वेश्चन नंबर 3, फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस व्हिच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम। पहा, हे दोन पॉइंट दिलेले आहेत आणि या दोन पॉइंटपासून इक्विडिस्टन्सवर म्हणजे इक्वल डिस्टन्सवर असणारा एक्स ॲक्सिसवरील पॉइंट आपल्याला कोणता आहे तो फाइंड आउट करायचा आहे। पहा, येथे आपल्याला ग्राफ काढायचा नाही आहे, तरी समजण्यासाठी मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस प्लॉट केलेले आहेत। पहा, येथे दोन पॉइंट आहेत ए आणि बी। ए पॉइंटचे कोऑर्डिनेट -3 आणि 4 आहे। पहा, एक्सचा -3 आहे तर वायचा 4 आहे, म्हणजे हा पॉइंट येईल। हा पॉइंट आहे ए आणि बी पॉइंट आहे 1 - 4। पहा, एक्सचा कोऑर्डिनेट 1 आहे, वायचा -4 आहे, म्हणजे हा पॉइंट आहे। हा पॉइंट बी आहे। हा पॉइंट -3 आणि 4 आहे आणि हा पॉइंट 1 आणि -4 आहे। तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड द पॉइंट ऑन दी एक्स ॲक्सिस। पहा, हा एक्स ॲक्सिस आहे। या एक्स ॲक्सिसवरील असा पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की तो ए आणि बी पासून इक्वल डिस्टन्सवर असला पाहिजे। सपोज एक्स ॲक्सिसवरील हा पॉइंट घेतला आपण, तर ही जी लेंथ असेल A2 -5 तर B2 -5। समजा ही लेंथ किती असेल तेवढीच लेंथ ही आहे का? पहा, आपण जर निरीक्षण केलं तर ही लेंथ लहान होईल आणि ही लेंथ मोठी होईल, म्हणजे हा पॉइंट घेता येणार नाही। म्हणजे असा कोणता पॉइंट घेता येईल आपल्याला की तो ए आणि या बी पासून इक्वल असला पाहिजे, परंतु तो पॉइंट एक्स ॲक्सिसवर असला पाहिजे। आपल्याला माहिती नाही, आपण एक्स ॲक्सिसवर एक पॉइंट घेऊ। समजा तो पॉइंट एक्स ॲक्सिसवर किती आहे, एक्स आणि वाय। सपोज तो पॉइंट PXY आहे। एक्स म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट असेल आणि वाय म्हणजे वाय कोऑर्डिनेट असेल, परंतु आपल्याला माहीत आहे पॉइंट जर एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट किती असतो? 0 असतो, बरोबर आहे। पहा, एक्स ॲक्सिसवरील कोणताही पॉईंट, सपोज हा 5 पॉईंट घेतला आपण, तर एक्स ॲक्सिसवर याचा वाय कोऑर्डिनेट किती आहे? 0 आहे, परंतु एक्सचा कोऑर्डिनेट 5 आहे। या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 4 आहे, परंतु वाय कोऑर्डिनेट 0 आहे। म्हणजे एक्स ॲक्सिसवरील कोणत्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो। त्याचप्रमाणे वाय ॲक्सिसवरील कोणत्याही पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो, हे लक्षात ठेवायचं। पहा, म्हणजे येथे आपल्याला पॉईंट फाइंड आउट करायचा आहे। त्यासाठी वाय कोऑर्डिनेट माहिती आहे त्या पॉईंटचा, परंतु फक्त आपल्याला एक्स कोऑर्डिनेट कोणता असेल तो फाइंड आउट करायचा आहे। म्हणजे हा असेल का हा कोणता असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। म्हणजे हा पॉईंट ए आणि बी पासून इक्वल डिस्टन्सवर आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो PA ची लेंथ इक्वल आहे PB ची लेंथ, बरोबर आहे। यावरून आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करून या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर हा पॉइंट आपल्याला कोणता आहे तो समजेल। पहा, सोडूया। पहा, याचं सोल्युशन लिहिणार आपण। लेट P पॉईंट घेऊ आपण एक्स ॲक्सिसवरील, त्याचे कोऑर्डिनेट काय असतील? एक्स आणि वाय असतील। आपल्याला माहिती नाही नेमके कोऑर्डिनेट काय आहेत, फक्त वाय कोऑर्डिनेट 0 आहे हे माहिती आपल्याला, परंतु एक्सचा काय आहे माहिती नाही। तो पॉईंट PXY बी दी पॉईंट on x axis which is equidistant from A -3 4 A पॉईंटपासून आणि B पॉईंटपासून तो P पॉईंट इक्विडिस्टन्सवर आहे असं आपण कन्सिडर केलेला आहे। हा P पॉईंट या पॉईंटपासून आणि या पॉईंटपासून इक्विडिस्टन्सवर आहे, इक्वल डिस्टन्सवर आहे हे आपण कन्सिडर केलेलं आहे। देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज, पहा, एक्सचा माहिती नाही आपल्याला, परंतु तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 होईल, बरोबर आहे। आता या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट याप्रमाणे मिळालेले आहेत, परंतु हा पॉईंट ए आणि बी पासून इक्वल डिस्टन्सवर आहे। P इज इक्विडिस्टंट फ्रॉम A and B, therefore A पासून P पॉईंट हे डिस्टन्स AP होईल, इक्वल आहे डिस्टन्स B पासून P पॉईंट, बरोबर आहे। APचं डिस्टन्स आणि BPचं डिस्टन्स इक्वल आहे हे आपल्याला दिलेलं आहे, इक्विडिस्टंट। पहा, आता आपण येथे डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू। A पॉईंट -3 आणि 4 आहे,
बरोबर आहे. आणि पी पॉईंटचे कोऑर्डिनेट x आणि 0 आहेत. हा x1 घेऊ आपण, हा y1 घेऊ, हा x2 आणि हा y2. पहा इथे फॉर्म्युला अप्लाय करू आपण. आणि बीसाठी कोऑर्डिनेट आहेत 1 आणि -4 आणि पी पॉईंट x आणि 0. पहा डिस्टन्स ए पी काढण्यासाठी या व्हॅल्यू वापरायची आपल्याला आणि डिस्टन्स बी पी काढण्यासाठी या व्हॅल्यू वापरायची आपल्याला. हा x1 घेणार आपण, हा y1 हा x2 आणि हा y2. पहा व्हॅल्यू पुट करू आपण, डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. पाय आता ए पी म्हणजे या दोन पॉईंटचा विचार करा. x2 - x1, x2ची व्हॅल्यू x आहे मायनस, पहा ही व्हॅल्यू मायनस आहे म्हणजे इथे ब्रॅकेट करू आपण. पहा x1ची व्हॅल्यू किंवा y1ची व्हॅल्यू जर मायनस असेल तर आपल्याला या मोठ्या ब्रॅकेटमध्ये हा छोटा ब्रॅकेट करायचा आहे, -3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1, y2 0 आहे, y1 4 आहे, y2 - y1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं डिस्टन्स ए पी. आता इक्वल टू अंडर रूटमध्ये बी पी डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे x2 - x1 x -1, पहा x -1 स्क्वेअर होईल आणि प्लस y2 - y1, y2 0 आहे आणि हे मायनसमध्ये व्हॅल्यू आहे 0 म्हणजे -4 आणि याचा स्क्वेअर. इथे हा ब्रॅकेट करू आपण. पहा x1च्या आणि y1च्या व्हॅल्यू जर मायनसमध्ये असतील तर इथे आपल्याला मोठ्या ब्रॅकेटमध्ये छोटा ब्रॅकेट अप्लाय करायचा आहे. देअरफोर यावरून फक्त आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळतील आपल्याला. पहा हा ब्रॅकेट सॉल्व करू. मायनस मायनस प्लस होईल आणि हे 3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहा 0 - 4 स्क्वेअर म्हणजे आपण असं लिहू शकतो -4 स्क्वेअर इक्वल टू हे x -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस हे मायनस मायनस प्लस होईल +4चा स्क्वेअर, बरोबर आहे, म्हणजे 4चा स्क्वेअर. देअरफोर पहा आता काय करायचं आपल्याला, स्क्वेअर रूट आहे, येथे पण स्क्वेअर रूट आहे, येथे पण स्क्वेअर रूट आहे. जर आपण स्क्वेअर केला दोन्ही बाजूचा तर हे स्क्वेअर रूटचं साईन निघून जाईल. म्हणजे काय होईल x + 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस पहा -4चा स्क्वेअर 16 होईल, लिहून टाकू आपण, आणि x -1 हे स्क्वेअर आणि प्लस 4चा स्क्वेअर 16. फक्त हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल झालेले आहेत कारण आपण स्क्वेअरिंग केलेलं आहे. दोन्ही बाजूला स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल झाले. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. पहा देअरफोर या बाजूला 16 आहेत, या बाजूला 16 आहेत, कॅन्सल होतील. पहा इक्वेशनच्या दोन्ही बाजूला सारख्या टर्म असतील आणि सारखे साईन असेल तर कॅन्सल होतात. +16 आणि +16 हे कॅन्सल झाले. पण a + b या फॉर्म्युल्यानुसार हा ब्रॅकेट सॉल्व करू. म्हणजे काय होईल x² + 6x होईल आणि प्लस 3चा स्क्वेअर 9, बरोबर आहे. पहा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, a² + 2ab + b² हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला. त्याप्रमाणे हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण. a² म्हणजे x² -2ab होईल येथे कारण ते मायनस साईन आहे म्हणजे -2x होईल आणि प्लस b² म्हणजे +1 होईल, बरोबर आहे. हा ब्रॅकेट करायची गरज नाही, आपण केलेला आहे. पहा या साईडला पण x² आहे, या साईडला x² आहे, कॅन्सल होईल. देअरफोर आपल्या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे 6x हे -2x या साईडला आणले आपण तर +2x होतील, बरोबर आहे. आणि या साईडला 1 आणि हे +9 या साईडला -9 होतील. पहा देअरफोर 6x + 2x म्हणजे 8x इक्वल टू -8 होईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला -8/8. देअरफोर x इक्वल टू -1, बरोबर आहे. ही व्हॅल्यू -1 मिळेल आपल्याला. 8ला 8ने डिवाइड केलं 1 आणि मायनस साईन ॲज इट इज -1. पहा एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. म्हणजे पॉईंट कोणता मिळाला येथे -1 आणि 0 म्हणजे पॉईंट कोणता असेल -1 0. देअरफोर द पॉईंट ऑन x ॲक्सिस
which is equidistant. पहा प्रश्नातले शब्द आहेत equidistant. A and B is पहा x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू 0 आहे. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. व्हेरीफाय दॅट पॉईंट्स. पहा इथे 3 पॉईंट दिलेले आहेत आणि हे 3 पॉईंट एका राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत का हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. पहा म्हणजे या 3 पॉईंटपासून राईट अँगल ट्रायंगल तयार होतो का हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. पहा राईट अँगल ट्रायंगल म्हणजे याप्रमाणे असेल, 90चा अँगल तयार होईल येथे. बरोबर आहे. PQR 3 पॉईंट दिलेले आहेत. PQR आपल्याला माहिती नाही हा पॉईंट P आहे का Q आहे का R आहे, कोणत्या आहे आपल्याला माहिती नाही. आपल्याला ते या लेंथवरून ठरवावं लागेल. PQ दोघांचे कोऑर्डिनेट आहेत, त्याप्रमाणे आरचे पण कोऑर्डिनेट आहेत. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे हे फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. पहा PQ हे डिस्टन्स फाइंड आउट करू, QR हे डिस्टन्स फाइंड आउट करू आणि PR हे डिस्टन्स फाइंड आउट करू. मग येथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू. म्हणजे PQ² + QR² = PR² येत असेल तर हे 3 पॉईंट राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत असे आपण म्हणू शकतो. पहा सोडूया. त्यासाठी या 3 लेंथ फाइंड आउट करायचे आपल्याला. पहा सोल्युशन. आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहेत. P आहे -2 आणि 2, Q पॉईंट आहे 2 आणि 2 आणि R पॉईंट आहे 2 आणि 7. पहा म्हणजे ट्रायंगल कसा तयार होईल. PQ ही लेंथ फाइंड आउट करायची, नंतर QR ही लेंथ फाइंड आउट करायची आणि नंतर PR ही लेंथ फाइंड आउट करायची. पहा याप्रमाणे ट्रायंगल तयार होईल. बरोबर आहे. सपोज आपण PQR समजण्यासाठी PQ ही लेंथ फाइंड आउट करू, QR ही लेंथ फाइंड आउट करू आणि PR ही पण लेंथ फाइंड आउट करू. प्रथम PQ ही लेंथ फाइंड आउट करू आपण बाय डिस्टन्स फॉर्म्युला. कारण आपल्याला पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती आहेत, म्हणजे डिस्टन्स फाइंड आउट करता येईल. म्हणजे लेंथ किती आहे फाइंड आउट करता येईल बाय डिस्टन्स फॉर्म्युला. PQ येथे आपल्याला ट्रायंगलची साईड असल्यामुळे फक्त PQच लिहू आपण. डिस्टन्स P2Q असं लिहिण्याची गरज नाही. पहा अंडररूट P पॉईंट आहे -2 आणि 2 आणि Q पॉईंट आहे 2 आणि 2. पहा हा x1 घेऊ, हा y1, x2 आणि हा y2. पहा फॉर्म्युला x2 - x1. पहा इथे x1ला मायनस असल्यामुळे तर मोठा ब्रॅकेट आधी करायचा आपल्याला इथे. पहा 2 - -2 म्हणजे 2 मायनस ब्रॅकेटमध्ये -2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस x2 - x1 y2 - y1 2 - 2 2 - 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला आपण चांगल्या प्रकारे पाहिलेला आहे. पहा प्रथम ब्रॅकेट सॉल्व करू म्हणजे काय होईल. 2 + 2 होईल, मायनस मायनस प्लस होईल, हे स्क्वेअर 2 - 2 0 होईल आणि 0चा स्क्वेअर. बरोबर आहे. इक्वल टू 2 + 2 4 होतील, 4चा स्क्वेअर म्हणजे 16 होईल. बरोबर आहे. पहा 16चं स्क्वेअर रूट 4 आहे. देअरफॉर PQ ही लेंथ मिळाली आपल्याला. एक साईड आपल्याला ट्रायंगलची मिळालेली आहे 4 आहे. बरोबर आहे. 4 युनिट आहे. आता PQ काढली. आता QR फाइंड आउट करू. नाऊ QR बाय डिस्टन्स फॉर्म्युला. Q पॉईंट 2 आणि 2 आहे आणि R पॉईंट 2 7 आहे. 2 आणि 7. पहा हा x1 घेऊ, हा y1, हा x2, हा y2. पहा x2 - x1 म्हणजे 2 - 2 होईल, 2 - 2 स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे 7 - 2 7 - 2 याचा स्क्वेअर. अंडररूट 2 - 2 0 होईल, 0चा स्क्वेअर प्लस 7 - 2 म्हणजे 5 होतील. बरोबर आहे. 5चा स्क्वेअर म्हणजे ही टर्म कॅन्सल होऊन जाईल, 0च होईल. 5चा स्क्वेअर 25 होईल म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 25. 25चा स्क्वेअर रूट 5 आहे म्हणजे QRची पण लेंथ आपण काढलेली आहे. PQ QR. आता PRची लेंथ फाइंड आउट करू. सपोज 2 नंबर. नाऊ PR
अंडर रूट पी पॉईंट दिलेला आपल्याला -2 2 -2 आणि 2 आर पॉईंटचे कोऑर्डिनेट 2 आणि 7 आहेत. पहा हा x1 घेऊ, हा y1 घेऊ, हा x2 घेऊ, हा y2 घेऊ. आपण पहा x2 - x1 येथे x1ला मायनस आहे म्हणजे इथे हा ब्रॅकेट करू आपण 2 - 2 म्हणजे 2 - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे 7 - 2 7 - 2 स्क्वेअर. पहा हे सॉल्व करू. प्रथम ब्रॅकेट सॉल्व करू. 2 मायनस मायनस प्लस होतील 2 + 2 स्क्वेअर प्लस 7 - 2 5 याचा स्क्वेअर 2 + 2 4 होतील 4चा स्क्वेअर म्हणजे 16 होईल बरोबर आहे. आणि 5चा स्क्वेअर 25. दोघांची ॲडिशन स्क्वेअर रूटमध्ये ही ॲडिशन केली आपण तर ती 41 येईल बरोबर आहे. पी आर हा हायपोटेनस येणार आहे त्यामुळे आपण काय करू याचा स्क्वेअर करू. देअरफॉर पी आरचा स्क्वेअर घेतला तर काय होईल पहा याचा जर स्क्वेअर केला तर हे स्क्वेअर रूट साईन निघून जाईल म्हणजे काय होईल फक्त 41 येईल. कारण आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे त्यामुळे हा हायपोटेनस येणार आहे त्यामुळे आपण स्क्वेअर केलेला आहे. सपोज हे 3 नंबर. नाऊ पहा आता पी क्यूचा स्क्वेअर करू आपण क्यू आरचा स्क्वेअर करू म्हणजे काय होईल 4 स्क्वेअर आणि 5 स्क्वेअर होईल. ती ॲडिशन किती येईल 41 येईल बरोबर आहे. नाऊ पी क्यू स्क्वेअर नाऊ पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इक्वल टू पहा पी क्यू किती आहे 4 आहे आणि क्यू आर 5 आहे म्हणजे 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. पहा हे किती होतील 16 होतील आणि हे 25 होतील. हे फ्रॉम 1 and 2 या व्हॅल्यू आपण पुट केल्या फ्रॉम 1 and 2 बरोबर आहे. दोघांची ॲडिशन किती येते 41 येते. पहा दोघांची ॲडिशन किती आली 41 या व्हॅल्यूऐवजी आपण पी आर स्क्वेअर लिहू शकतो. पी आर स्क्वेअर बरोबर आहे फ्रॉम 3 या व्हॅल्यूऐवजी ही व्हॅल्यू पुट केली आपण फ्रॉम 3 म्हणजे आपण प्रूफ काय केलेलं आहे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर म्हणजे तो ट्रायंगल याप्रमाणे असणार आहे. पहा इथे 90चा अँगल समजा तुम्ही हा 90चा स्ट्रेट अँगल आहे. पी क्यू आर म्हणजे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर हा काय हायपोटेनस. इथे प्रूफ झालेला आहे बरोबर आहे. देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे तो काटकोन त्रिकोण आहे राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच काय हे 3 व्हर्टायसेस राईट अँगल ट्रायंगलचे आहेत हे व्हेरीफाय झालेलं आहे. पहा यानंतर आपल्याला सेंटेन्स लिहायचं आहे देअरफॉर पी क्यू आर आर दी व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. पहा पायथागोरस थेरम येथे प्रूफ झालेला आहे आणि त्यावरून आपण राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून दाखवलेला आहे. म्हणजे तो थेरम कोणता होईल कन्व्हर्स थेरम ऑफ पायथागोरस थेरम येथे लिहू शकता तुम्ही कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 शो दॅट पॉईंट्स पहा 4 पॉईंट आहेत आणि या 4 पॉईंटपासून तयार होणारा क्वाड्रिलॅटरल हा पॅरलेलोग्राम आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा पॅरलेलोग्राम याप्रमाणे असेल समोरच्या साईड्स पॅरलल असतात आणि इक्वल असतात म्हणजे ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे आणि ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे. पहा 4 पॉईंट आहेत पी क्यू आर एस म्हणजे पी क्यू आर एस आपल्याला 4 डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहेत पी क्यू क्यू आर आर एस आणि पी एस हे 4 डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पी क्यू आणि एस आर आपल्याला इक्वल दाखवावं लागेल आणि पी एस आणि क्यू आर आपल्याला इक्वल दाखवावं लागेल कारण पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड्स कॉन्ग्रंट असतात. सोल्युशन 4 पॉईंट दिलेले आहेत पी आहे 2 - 2 क्यू आहे 7 3 आर पॉईंट आहे 11 - 1
आणि एस पॉईंट आहे 6 - 6 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. प्रथम पी क्यू फाइंड आउट करू आपण, नंतर क्यू आर, नंतर आर एस आणि नंतर पी एस. पी क्यू इक्वल टू अंडर रूटमध्ये पीचे कॉर्डिनेट 2 आणि -2 आहेत आणि क्यूचे कॉर्डिनेट 7 आणि 3 आहेत. हा x1 y1 x2 y2. x2 - x1 म्हणजे काय होईल 7 - 2 7 - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डिस्टन्स फॉर्म्युला पहा इथे मायनस आहे y1ला म्हणजे इथे हा ब्रॅकेट करू आपण 3 - -2 येथे स्क्वेअर होईल y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. 7 - 2 म्हणजे 5 होईल 5चा स्क्वेअर प्लस हा ब्रॅकेट सॉल्व करू 3 - प्लस 3 + 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू हे 25 होतील 3 + 2 5 होईल आणि 5चा स्क्वेअर म्हणजे 25 बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू मिळेल आपल्याला √50. पी क्यूची लेंथ मिळाली आपल्याला. आता याप्रमाणे क्वाड्रिलॅटरल होईल पी क्यू आर एस. पी क्यूची लेंथ फाइंड आउट केली आपण. आता क्यू आरची लेंथ फाइंड आउट करू. क्यू आर नाऊ क्यू आरची लेंथ किती होईल स्क्वेअर रूटमध्ये क्यूचे कॉर्डिनेट 7 आणि 3 आहे आणि आरचे कॉर्डिनेट 11 - 1 x1 y1 x2 y2. असे साईडला थोडे लिहून घ्यायचे म्हणजे आपल्याला लक्षात येते. x2 - x1 म्हणजे 11 - 7 11 - 7 त्याचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 y2 - y1 11 - 7 म्हणजे 4 होईल आणि 4चा स्क्वेअर आणि प्लस -3 - 1 म्हणजे -4 होईल त्याचा स्क्वेअर 16 -4चा स्क्वेअरही 16 दोघांची ॲडिशन √32. क्यू आरची लेंथ मिळाली आपल्याला बरोबर आहे. आता एस आर किंवा आर एस सपोज 1 नंबर डिस्टन्स फाइंड आउट केले आपण. नाऊ पी क्यू क्यू आर आर एस इक्वल टू सर्व लेंथ आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करून काढायचे आहेत. आरचे कॉर्डिनेट आहेत 11 - 1 आणि एसचे कॉर्डिनेट आहेत 6 - 6. हा x1 y1 हा x2 हा y2. x2 - x1 म्हणजे 6 - 11 6 - 11 स्क्वेअर प्लस y2 - y1 येथे y1ला मायनस असल्यामुळे हा ब्रॅकेट -6 -1 आणि ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 6 - 11 म्हणजे -5 होईल स्क्वेअर प्लस ब्रॅकेट सॉल्व करू -6 प्लस 1 होईल आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आहे इक्वल टू -5चा स्क्वेअर 25 प्लस -6 प्लस 1 म्हणजे -5 होईल बरोबर आहे -5 आणि याचा स्क्वेअर -5चा स्क्वेअर 25 म्हणजे काय मिळेल √50. देअरफॉर आर एस इक्वल टू √50. हे 3 नंबर. आता पी एस ही पण साईड काढली आपण. आता पी एस ही साईड काढू. नाऊ पी एस इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये पीचे कॉर्डिनेट आहेत 2 आणि -2 आणि एसचे कॉर्डिनेट आहेत 6 आणि -6. x2 - x1 म्हणजे 6 - 2 हा x1 y1 x2 y2 6 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 y1ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे हा ब्रॅकेट -6 नंतर -2 याचा स्क्वेअर 6 - 2 म्हणजे 4 होईल 4चा स्क्वेअर प्लस
हे -6 मायनस मायनस प्लस 2 होतील आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. प्रथम ब्रॅकेट सॉल्व करायचा, नंतर स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. 4चा स्क्वेअर 16 प्लस -6 प्लस 2 म्हणजे -4 होईल, याचा स्क्वेअर. 16 -4चा स्क्वेअर प्लस 16 इक्वल टू √32. Therefore PS इक्वल टू चारही लेंथ आपण फाइंड आउट केल्या. PQ ला SR इक्वल आहे. पहा PQ ची लेंथ आणि SR ची लेंथ म्हणजे RS ची लेंथ इक्वल आहे, म्हणजे 1 आणि 3 इक्वल आहेत. आणि PS आणि QR इक्वल आहेत. QR 32 आणि PS 32 √32 बरोबर आहे. म्हणजे या दोन लेंथ इक्वल दाखवल्या आपण. ही लेंथ या लेंथला इक्वल आहे, ही लेंथ या लेंथला इक्वल आहे, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे. पहा यानंतर आपण काय लिहिणार, इन क्वाड्रिलॅटरल PQRS. पहा आपल्याला काय मिळालेलं आहे, PQ इक्वल टू RS. हे लिहिणार आपण फ्रॉम 1 and 3, फ्रॉम 1 and 3 अँड QR equal to PS from 2 and 4. Therefore quadrilateral PQRS is a parallelogram. म्हणजे समांतरभुज चौकोन आहे, कारण समोरच्या साइड इक्वल आहेत, दोन्ही पेअर इक्वल आहेत. Therefore points PQRS, PQR and S are the vertices. हे सेंटेन्स शेवटी लिहायचं आहे आपल्याला. व्हर्टायसेस ऑफ म्हणजे या 4 पॉईंटपासून एक पॅरलेलोग्राम तयार होतो. व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम. पहा प्रथम हे पेज आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, शो दॅट पॉईंट्स. पहा येथे 4 पॉईंट दिलेले आहेत, A, B, C आणि D. त्यांचे कोऑर्डिनेट पण दिलेले आहेत. तर हे 4 पॉईंटपासून एक रोम्बोस तयार होतो, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा रोम्बोस आहे म्हणजे काय, सर्व साईड्स इक्वल असतील असा क्वाड्रिलॅटरल की त्याच्या सर्व साईड्स इक्वल आहेत. पहा ही साईड, ही साईड, ही आणि ही चारही साईड एकमेकांना इक्वल असतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, A, B, C, D या चारही लेंथ इक्वल दाखवायचे आहेत. म्हणजे डिस्टन्स AB फाइंड आउट करायचं आहे, नंतर BC, नंतर CD आणि नंतर AD. पॅरलेलोग्राम असेल तर अपोजिट साईड्स फक्त इक्वल असतात, ही साईड या साईडला इक्वल आणि ही साईड या साईडला इक्वल. परंतु रोम्बोस असेल तर चारही साईड एकमेकांना इक्वल असतात. पहा सोल्युशन. प्रथम दिलेले 4 पॉईंट आपण लिहून घेऊ. A पॉईंट आहे -4 -7, B पॉईंट आहे -1 2 आणि C पॉईंट आहे 8 5 आणि D पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 5 -4. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. प्रथम AB हे डिस्टन्स फाइंड आउट करू, नंतर BC, नंतर CD आणि नंतर AD. समजण्यासाठी रफमध्ये फिगर काढली तरी चालेल. चारही डिस्टन्स आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. A B C D. प्रथम AB, नंतर BC, CD आणि नंतर AD. AB इक्वल टू बाय डिस्टन्स फॉर्म्युला. A चे कोऑर्डिनेट आहेत -4 -7 आणि B चे कोऑर्डिनेट आहेत -1 2. पहा हे दोन्ही पण मायनसमध्ये आहेत, x1 आणि y1. त्यामुळे आपल्याला मोठा ब्रॅकेट करून त्यामध्ये छोटा ब्रॅकेट करायचा आहे, x2 y2. पहा x2 - x1 म्हणजे -1 -4 याचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 2 -7 याचा स्क्वेअर इक्वल टू -1 मायनस प्लस 4 होईल आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हे 2 आहेत, हे मायनस प्लस होतील, हे 7 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आहे इक्वल टू
4 - 1 म्हणजे 3 होईल आणि 3चा स्क्वेअर प्लस 7 + 2 म्हणजे 9 होतील आणि 9चा स्क्वेअर. पहा आता मी पुढे लिहितो, तुम्ही एकाखाली एक लिहा. 3चा स्क्वेअर 9 होईल आणि 9चा स्क्वेअर 81 होईल. बरोबर आहे. दोघांची ॲडिशन केली तर √90 येईल. म्हणजे ही लेंथ मिळाली आपल्याला ए बीची. देअरफोर ए बी इक्वल टू √90. सपोज 1 नंबर. आता प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला एवढीच यायला पाहिजे. आता बी सी फाइंड आउट करू. नाऊ बी सी इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये पहा बीचे कोऑर्डिनेट काय आहेत, -1 आणि 2 आणि सीचे कोऑर्डिनेट आहेत 8 आणि 5. पहा x1 y1 x2 y2 x2 - x1 -1 आणि त्याचा स्क्वेअर प्लस y2 - y1 5 - 2 5 - 2 त्याचा स्क्वेअर. पहा इक्वल टू हे +1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 5 - 2 म्हणजे 3 होईल त्याचा स्क्वेअर इक्वल टू 8 + 1 9 होतील आणि 9चा स्क्वेअर आणि प्लस 3चा स्क्वेअर म्हणजे 9 लिहू शकतो आपण. पुढे लिहितो मी. 9चा स्क्वेअर 81 होईल आणि प्लस हे 9 म्हणजे ही पण व्हॅल्यू √90 मिळाली आपल्याला. म्हणजे ही लेंथ मिळाली बी सीची. बरोबर आहे. देअरफोर बी सी इक्वल टू √90. प्रत्येक व्हॅल्यू एवढीच येणार आहे तरच तो रोम्बोस असेल. ए बी बी सी. आता सी डी फाइंड आउट करू. नाऊ सी डी इक्वल टू अंडररूट सीचा पॉईंट 85 आहे, सी पॉईंट 85 आणि डी पॉईंट 5 - 4 x1 y1 ही व्हॅल्यू x2 ही व्हॅल्यू y2. पहा x2 - x1 5 - 8 5 - 8 स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 -4 -5 त्याचा स्क्वेअर. -8 + 5 म्हणजे -3 होईल त्याचा स्क्वेअर प्लस हे -9चा स्क्वेअर. पहा -3चा स्क्वेअर 9 होईल आणि -9चा स्क्वेअर म्हणजे 81 होईल. पहा -9चा स्क्वेअर 81च होतो आणि +9चा पण स्क्वेअर 81च होतो. दोघांची ॲडिशन किती येणार आहे, √90. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला सी डीची. सी डी इक्वल टू √90. सपोज 3 नंबर. आता ए डी. नाऊ ए डी इक्वल टू अंडररूट ए पॉईंट आहे -4 - 7 आणि डी पॉईंट आहे 5 - 4. पहा x1 आणि y1च्या व्हॅल्यू येथे मायनसमध्ये आहेत म्हणजे मोठ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला छोटा ब्रॅकेट करावा लागेल. x2 आणि y2 5 - 4 याचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 म्हणजे -4 - 7 याचा स्क्वेअर. पहा इक्वल टू प्रथम ब्रॅकेट सॉल्व करू. 5 - प्लस होईल 4 आणि याचा स्क्वेअर प्लस हे -4 प्लस 7 आणि याचा स्क्वेअर. पहा इक्वल टू 5 + 4 म्हणजे 9चा स्क्वेअर आणि प्लस 7 - 4 म्हणजे 3 आणि 3चा स्क्वेअर. पहा ही पण व्हॅल्यू आपल्याला √90च मिळेल. 9चा स्क्वेअर 81 आणि 3चा स्क्वेअर 9. दोघांची ॲडिशन √90. ही व्हॅल्यू मिळाली ए डी इक्वल टू √90. पहा चारही व्हॅल्यू आपल्याला इक्वल आलेले आहेत. बरोबर आहे. √90 √90 √90 आणि √90 म्हणजे त्या क्वाड्रिलॅटरलच्या चारही साईड इक्वल आहेत. म्हणजे तो कोणता आहे, रोम्बोस आहे. रोम्बोस ए बी सी डी. पहा यापुढे आपण काय लिहिणार, फ्रॉम 1 2 3 and 4
ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू सी डी इक्वल टू ए डी. चारही साईड इक्वल आहेत, म्हणजे क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ rhombus. Therefore points A, B, C and D are the vertices of rhombus. म्हणजे त्या दिलेल्या 4 पॉईंटपासून एक रोम्बोस तयार होतो. रोम्बोसचे व्हर्टायसेस आहेत. पहा, प्रथम हे पेज आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, फाइंड एक्स. पहा, येथे डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स 2 पॉईंट दिलेले आहेत, एल आणि एम. पहा, एल पॉईंट आणि एम पॉईंट हे 2 पॉईंट दिले आपल्याला. या 2 पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट पण दिलेले आहेत. हा कोऑर्डिनेट आहे x7 आणि हा कोऑर्डिनेट आहे 115. तर ही लेंथ दिलेली आपल्याला 10. एल टू एम हे डिस्टन्स किती आहे? 10 आहे. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, ही एक्सची व्हॅल्यू किती असेल ती फाइंड आउट करायची. फक्त येथे डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचा, व्हॅल्यू पुट करायच्यात, त्यावरून एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. पहा, सोडूया. सोल्युशन. हेअर एल पॉईंट दिलेला आहे x7 आणि एम पॉईंट आहे 115 अँड डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला. डिस्टन्स बिटवीन एल टू एम हे डिस्टन्स दिलेलं आहे 10. बरोबर आहे. हा आपण x1 घेऊ, हा y1, हा x2 आणि हा y2 घेऊ आपण. म्हणजे हेअर x1ची व्हॅल्यू काय होईल, येथे x होईल. y1ची व्हॅल्यू काय होईल, 7 होईल. x2ची व्हॅल्यू 1 होईल आणि y2ची व्हॅल्यू काय होईल, 15 होईल. बरोबर आहे. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन एल टू एम इक्वल टू अंडर रूट. फॉर्म्युला कसा आहे, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. डिस्टन्स एल टू एम हे डिस्टन्स 10 आहे. 10 इक्वल टू, पहा, x2ची व्हॅल्यू 1 आहे, x1ची व्हॅल्यू x आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू 15 आहे, y1ची व्हॅल्यू 7 आहे मायनस 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर 10 इक्वल टू, पहा, 1 मायनस x स्क्वेअर प्लस 15 मायनस 7 म्हणजे 8चा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. पहा, आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यामुळे आपण काय करू, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करू, म्हणजे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. स्क्वेअरिंग बोथ साईड्स. 10चा स्क्वेअर 100 होईल आणि हे स्क्वेअर रूट साईन निघून जाईल. फक्त स्क्वेअर रूट साईनमध्ये ज्या टर्म आहेत त्याच राहतील. 8चा स्क्वेअर. बरोबर आहे. आता हे सॉल्व करू. पहा, स्क्वेअर रूट कॅन्सल झालेला आहे. 100 इक्वल टू, पहा, 1 मायनस एक्स स्क्वेअर थोडा वेळ असंच राहू देऊ आपण आणि 8चा स्क्वेअर 64. बरोबर आहे. आपला एक्सची व्हॅल्यू काढायची, 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू, हे यावरून काय होईल, 100 मायनस 64. बरोबर आहे. म्हणजे या साईडला स्क्वेअर आहे, परंतु ही सबट्रॅक्शन केली तरी येथे स्क्वेअरची टर्म येते. पहा, म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर ही सबट्रॅक्शन येईल 36. बरोबर आहे. परंतु 36 पण स्क्वेअर आहे 6चा. बरोबर आहे. म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड्स. पहा, स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हा स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे फक्त 1 मायनस एक्स राहील आणि इक्वल टू, परंतु 36चं स्क्वेअर रूट 2 प्रकारे येते, एकतर +6 असेल किंवा -6, म्हणजे 2 व्हॅल्यू मिळतील आपल्याला. म्हणजे काय, आपण असं लिहू शकतो, 1 मायनस एक्स इक्वल टू एकतर 6 असेल म्हणजे +6 और 1 मायनस एक्स इक्वल टू -6. पहा, एकदा +6 एकदा -6, म्हणजे 2 व्हॅल्यू मिळतील आपल्याला. देअरफॉर, पहा, -x इक्वल टू हे 6 हा 1 या साईडला गेला मायनस होईल. बरोबर आहे. म्हणजे -x इक्वल टू 5 होईल
मायनस साईन या साईडला पास केला आपण, तर एक्स इक्वल टू हे मायनस साईन या साईडला जाईल आणि -5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला. किंवा ऑर पहा 1 मायनस एक्स, हे मायनस एक्स या साईडचे ॲज इट इज, हा 1 या साईडला गेला तर हे -6 आणि 1 मायनसमध्ये येईल, म्हणजे -x इक्वल टू हे -7 होतील. पहा दोन्ही साईडला मायनस मायनस असल्यामुळे कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, +7 मिळेल आपल्याला. पहा एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला 2 मिळतील, एक तर -5 किंवा 7. देअरफॉर एक्स इक्वल टू -5 और एक्स इक्वल टू 7. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 8. 3 पॉईंट आहेत आणि या 3 पॉईंटपासून तयार होणारा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, समभुज, म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल. पहा ट्रायंगल कोणता आहे, ABC. आपल्याला काय करायचं आहे, AB, BC आणि AC ह्या इक्वल दाखवायच्यात. AB लेंथ फाइंड आउट करू, AC लेंथ फाइंड आउट करू आणि BC लेंथ फाइंड आउट करू. त्यावरून जर त्यात तीनही लेंथ इक्वल असेल तर तो ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा सोल्युशन. पहा 3 साईड आपल्याला इक्वल दाखवायच्यात. पॉईंट दिलेले कोणते आहेत, A पॉईंट दिलेला आहे 1 आणि 2चा, A पॉईंट, B पॉईंट आणि C पॉईंट. B पॉईंट आहे 1 आणि 6 आणि C पॉईंट आहे 1 + 2√3. पहा हा एकच कॉर्डिनेट आहे, प्लस आहे त्यात, एवढा एक कॉर्डिनेट आहे. म्हणजे एक्सचा कॉर्डिनेट C पॉईंटचा हा आहे आणि वाय कॉर्डिनेट C पॉईंटचा 4 आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. प्रथम AB फाइंड आउट करू, नंतर BC फाइंड आउट करू आणि नंतर AC फाइंड आउट करू. AB, BC आणि AC. AB इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये पहा Aचे कॉर्डिनेट 1 आणि 2 आहेत आणि Bचे कॉर्डिनेट 1 आणि 6 आहेत. हा x1 y1 x2 y2. x2 मायनस x1 म्हणजे 1 मायनस 1 1 मायनस 1 1 मायनस 1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 6 मायनस 2 6 मायनस 2 याचा स्क्वेअर. पहा 1 मायनस 1 0 होईल, 0चा स्क्वेअर आणि प्लस 6 मायनस 2 म्हणजे 4 होईल, 4चा स्क्वेअर. हे 0च होतील आणि हे 4चा स्क्वेअर 16, बरोबर आहे. 16चा स्क्वेअर रूट 4 होईल, म्हणजे ABची लेंथ काय मिळेल आपल्याला, 4. 1 नंबर. नाऊ BCची लेंथ काय मिळेल, स्क्वेअर रूटमध्ये B पॉईंट आहे 1 आणि 6 आणि C पॉईंट काय आहे पहा, त्याचा एक्स कॉर्डिनेट 1 + 2√3 एवढा घ्यायचा आहे आणि वाय कॉर्डिनेट आपल्याला 4 घ्यायचा आहे. ही x1ची व्हॅल्यू, ही y1ची, ही x2ची व्हॅल्यू एवढी आहे आणि y2ची व्हॅल्यू ही आहे. पहा x2 मायनस x1 1 + 2√3 आणि मायनस x1 म्हणजे -1 याचा स्क्वेअर आणि प्लस y2 मायनस y1 म्हणजे 4 मायनस 6 4 मायनस 6 आणि त्याचा स्क्वेअर. पहा इथे -1 आहे, येथे +1 आहे. या ब्रॅकेटमध्ये हा -1 आणि +1 कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे काय राहील, 2√3 आणि स्क्वेअर ॲज इट इज प्लस -6 म्हणजे -2 होईल आणि स्क्वेअर, बरोबर आहे. पहा इथे काय करायचं आपल्याला, या √3चा पण स्क्वेअर करायचा आणि 2चा पण स्क्वेअर करायचा आहे. 2चा स्क्वेअर 4 होईल आणि √3चा स्क्वेअर केला तर फक्त 3 येतो, म्हणजे इंटू 3 आणि प्लस -2चा स्क्वेअर 4 म्हणजे हे काय होईल पहा, हा मल्टिप्लिकेशन 12 आणि हे +4 म्हणजे ही ॲडिशन येईल 16. 16चा स्क्वेअर रूट 4 आहे, बरोबर आहे. ही पण व्हॅल्यू 4 आलेली आहे आणि ही पण व्हॅल्यू 4 आलेली आहे, म्हणजे AB आणि BC इक्वल आल्या. आता AC पण तेवढीच व्हॅल्यू यायला पाहिजे, म्हणजे तो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, बरोबर आहे. नाऊ AC इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये Aचे कॉर्डिनेट 1 आणि 2 आहेत आणि Cचे कॉर्डिनेट
1 प्लस 2√3 आणि 4 x1 y1 ही व्हॅल्यू x2 आणि ही व्हॅल्यू y2 एवढी व्हॅल्यू x2 घ्यायची आपल्याला. x2 मायनस x1 म्हणजे 1 प्लस 2√3 1 प्लस 2√3 ही व्हॅल्यू x2 ची आहे आणि मायनस x1 म्हणजे मायनस 1 आणि याचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 म्हणजे 4 मायनस 2 याचा स्क्वेअर. हे मायनस 1 प्लस 1 कॅन्सल होतील म्हणजे हे काय राहील 2√3 आणि स्क्वेअर आणि प्लस 4 मायनस 2 म्हणजे 2 होईल आणि त्याचा स्क्वेअर इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 होईल हे इंटू आणि √3चा स्क्वेअर फक्त 3 √3चा स्क्वेअर करायचा आपल्याला म्हणजे हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल फक्त आन्सर 3 येईल आपल्याला आणि प्लस 2चा स्क्वेअर 4 हा मल्टिप्लिकेशन 12 होईल आणि हे प्लस 4 म्हणजे काय √16 म्हणजे काय 4 16चा स्क्वेअर रूट 4 म्हणजे AC ची पण लेंथ किती मिळाली आपल्याला 4 मिळाली. AB 4 आहे BC 4 आहे आणि AC पण 4च आहे बरोबर आहे म्हणजे तीनही लेंथ इक्वल आहेत म्हणजे ट्रायंगल ABC हा आपला इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. यापुढे आपण काय लिहिणार फ्रॉम 1 2 and 3 AB ची लेंथ इक्वल आहे BC ची लेंथ इक्वल आहे AB BC आणि AC या तीनही लेंथ आपल्याला इक्वल मिळाले आहेत बरोबर आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजेच काय हे तीनही पॉईंट आपल्याला दिलेले पॉईंट A पॉईंट B पॉईंट अँड C पॉईंट्स आर व्हर्टायसेस शिरोबिंदू आहेत व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. पहा मित्रांनो प्रथम हे पेज आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे. समजलं मित्रांनो धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.